नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 29 जुलै आणि स्वागत आहे तुमचं आपल्या फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 13 मध्ये. तर चला बघूयात आजची चार्ट स्टोरी. तर बँक निफ्टी ओपन झालं होतं चांगलं गॅप अप म्हणजे अराउंड 400 पॉईंट्स गॅप अप. त्याच्यानंतरनं फर्स्ट कॅन्डल बनली स्ट्रॉंग सेलिंगची आणि अराउंड 300 पॉईंट्स खाली क्लोजिंग दिली. नंतरनं फर्स्ट हाफमध्ये 12 वाजेपर्यंत बायर्सने स्लो अँड स्टडी प्राईजला वरती घेऊन जायचं ट्राय केलं आणि फायनली इथे ट्रेड करत होती परत डे जायच्या इथे. मग जरी इथून ब्रेकआउट आला तरी पण मी लॉंग साईडला एंट्री बघत नव्हतो. त्याच्यामागे एक रिझन होतं, कारण ही लेवल तुम्ही बघू शकता ऑलरेडी एक रेजिस्टन्स लेवल होती आणि इथे देखील तुम्ही बघू शकता की सेलर्स स्ट्रॉंग दिसत होते. मग जर सेलर्सचा प्रेझेन्स एवढा स्ट्रॉंग आहे तर हाय चान्सेस होते की जरी ब्रेकआउट आला तरी तो फेल होणार. मग मी प्लॅन करत होतो एक शॉर्ट साईडला एंट्री. मग जसं मला इथे एक डबल टॉप दिसलं तसं मी इथे एक शॉर्ट एंट्री प्लॅन केली आणि मी रिट्रेसमेंटमध्ये इथे इथे शॉर्ट केलं होतं आणि माझा स्टॉप लॉस ठेवला होता जस्ट कॅन्डल हायच्या वरती. त्याच्यानंतरनं मी वेट केलं 5 ते 10 मिनिट. हे बघू शकता तुम्ही माझी ऑर्डर बुक. आपण शॉर्ट केलं होतं 148ला 57,200 कॉल ऑप्शन. पण मी अवघ्या 8 मिनिटातच परत एक्झिट केलं, कारण इथे प्राईस ॲक्शन काही व्यवस्थित दिसत नव्हतं आणि असं वाटत होतं की बायर्स प्राईसला थोडं अजून वरती खेचू शकतात. त्याच्यामुळे मी एक्झिट केलं आणि मी वेट करायला लागलो परत एका दुसऱ्या अपॉर्च्युनिटीसाठी. मग फायनली आपल्याला दुसरी अपॉर्च्युनिटी मिळाली अराउंड 246ला. म्हणजेच मी शॉर्ट केलं होतं या कॅन्डलच्या आसपास इकडे आणि माझा स्टॉप लॉस होता अगेन 100 पॉईंट्सचा म्हणजेच 57,375च्या आसपास. तर लॉजिक तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं काय होतं ते. हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता आणि या रेजिस्टन्स झोनला इथे दिसत होतं की सेलर्स या लेवलला स्ट्रॉंग आहेत. सेलिंग कॅन्डल जर इथे वीक असते तर मी एक लॉंग साईडची एंट्री प्लॅन केली असती ब्रेकआउटसाठी, पण इथे तसं नव्हतं. त्याच्यामुळे मी शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन केला. मग जशी आपण एंट्री मारली तसं आपण अवघ्या किती 18 ते 20 मिनिटामध्ये आपण एक्झिट केलं आणि आज आपण बुक केलेत अराउंड 3,400 रुपयाचं प्रॉफिट. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.